या कुडाळचे समुद्र कुडाळ पावसाचे सुप्रसिद्ध पथावर पालक यांचा महाराष्ट्रामध्ये लौकिक आहे असे सन्माननीय श्री हेमंतजी कवठे त्याचप्रमाणे तबल्याची साथ करणारे कुडाळचे समुद्र मला गेली अनेक वर्ष तबल्याची साथ करतायत या पिंपळी समुद्र सन्माननीय गौरव पिंपळकर आणि माझे सर्व सहकारी त्याचप्रमाणे माझ्या जोडीला असलेले सन्माननीय ओम चैतन्य गगनगिरी प्राथमिक भजन मंडळ आमचे परममित्र व श्री श्रीकांत शिरसाट आणि त्यांना भगवानची साथ करतायत सन्माननीय श्री अमोल पांचाळ त्याचप्रमाणे तबल्याची साथ करतायत प्रज्वल राऊत अंजय राऊत आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांचे लागला आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे आज विनंती सामायिक माझे तिसरे जोडीदार श्री विठ्ठल रखुमाई प्राथमिक भजन मंडळ व श्री प्रवीण सुतार त्यांना भगवानची साथ करतात आमचे परममित्र या सिंधुदुर्गचे सुपुत्र श्री ओंकार दुखंडे त्याचप्रमाणे तबल्याची साथ करतायत कौशिक मुळम आम्हा तिन्ही कलावंतांना या ठिकाणी आमंत्रित केल्याबद्दल श्री ओम साई मच्छी मार्केट मित्र मंडळ या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय श्री कृष्णा उर्फ नाना केसरकर यांचे माझ्या भजन मंडळाच्या वतीने आपल्याला आभार व्यक्त करतोय कुठलंही मंडळ या मंडळाच्या अध्यक्षाच्या पाठीमागे असणारे सर्व कार्यकर्ते आणि कुडाळ मच्छी मार्केट या मंडळाचे कार्यकर्ते आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांच्या कार्याचं लौकिक आहे अनेकांची नावं घ्यायची इच्छा आहे परंतु त्या सदस्यांची इच्छा आहे की बुवा आपलं हे मंडळ आम्ही सर्व सदस्यांच्या एकोप्याने घडलेलं असं एक मंडळ आहे आणि त्यांच्या सर्वांच्या सहकार्यानं हा भव्य दिव्य कार्यक्रम गेली 25 वर्ष या ठिकाणी साजरा होतोय आणि म्हणून त्या सर्व सदस्य कार्यकर्त्याला लाखला सलाम करतोय सन्माननीय कुलकर्णी केसरकर यांचे आभार व्यक्त करतोय सगळ्या माझ्या तमाम श्रोत्यांनी जेवढे तुमच्या रक्तभक्त होतोय पंचक्रोशीतून आलेले अनेक ते कलावंत या ठिकाणी कुडाळ म्हणजे फुलांचं माहेर कलेचं माहेर आहे अशा या मच्छी मार्केट पवित्र ठिकाणी कारण जरी व्यापारी संघटन असेल बाजारपेठ असेल तरी आपल्या संस्कृती प्रदर्शन करण्याचं काम ही कार्यकर्ते मंडळ गेली कित्येक वर्षे करते आणि म्हणून आपल्या सगळ्यांचे लाख आभार व्यक्त करतोय ही दिवाळी आपल्या सगळ्यांना एक सन्मान करावी धनलक्ष्मी धान्यलक्ष्मी धैर्यलक्ष्मी शौर्यलक्ष्मी विद्यालक्ष्मी कार्यलक्ष्मी विजयालक्ष्मी राजलक्ष्मी या अष्टलक्ष्मी तुमच्यावर सदैव संसर्ग राहावे आणि राहतील असे आई भवानी चरणी पांडुरंग चरणी आई तुमच्याकडे प्रार्थना करतोय महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना मानाचा मुलगा आपला मित्र संस्कृत नेता शिवरायांना वंदन करतो ध्यानदेवता ग्रामदेवता श्री कुडाळेश्वराचरणी प्रार्थना करतो माझी कुलस्वामिनी विष्णू महालक्ष्मी आणि ग्रामदेवता आई तुमच्याकडे नतमस्तक होतोय आणि जमलेल्या माझ्या तमाम भजनी श्रोत्यांच्याकडे पुन्हा एकदा नतमस्तक होतो याच ठिकाणच्या पहिला प्रवास सुरू करतोय जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद योगायोग चांगला आहे तिरंगी सामना आहे सुतार शिरसाट आणि शुद्ध ट्रिपल एस बरोबर की नाही त्याच्यामुळे आजचा सामना जोरात होईल त्यामध्ये भजनी श्रोत्यांनी आमच्यावरती आशीर्वादाचा वर्षाव केलेलाच आहे पण वरुण राजा म्हणते
त्यापासून लांब झालेला नाहीये, त्यांनी सुद्धा सुरुवात केलेली आहे. पण माझा सर्व भजनी श्रोता इथे जागा मिळालेली आहे. आयोजकाने आयोजन छान केलेलं आहे. पावसाचा वर्षाव सुरू झालेला आहे. पण आपण अशा या पावसाच्या वर्षावात ही तिरंगी वारी तुमच्या स्मरणात राहील याची ग्वाही आमच्या तिन्ही भुवनच्या वतीने मी देतोय. आणि वेळेचं भान आहे या ठिकाणी या कार्यक्रमाचं कालपासून उत्तम प्रकारे निवेदन करणारे आमचे परममित्र या कुडाळचे सुपुत्र ज्यांचा महाराष्ट्रामध्ये गाजावाजाच्या निवेदनातून मिश्किल, घोडकर, रसाळ आणि ऐतिहासिक जाणकार परंपरागत असे निवेदन करणारे आमचे बादलजी चौधरी यांनी सुद्धा माझ्या भजन मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करतोय आणि प्रार्थनेला सुरुवात करतोय. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद असू दे. या ठिकाणी आमचे ज्यांनी या कार्यक्रमाकडे संपर्क केला आमचे विपुल करंजकर यांचे आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे आमचे अरविंद करंजकर आणि त्यांचे सर्व स्नेही यांचे आभार व्यक्त करून पहिल्या बाजूला सुरुवात करतोय. माझी लेवल थोडी वाढवा. वाद्यांचा आवाजापेक्षा माझा आवाज जास्त यायला पाहिजे. अतिशय सुंदर साऊंड आहे.
हल हल थोडा मॉनिटर मला येतो. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयासे ते भगवंताचा दिलखान पाहिजे. बरोबर. आज एवढी सगळी जाणकार आणि दिग्गज मंडळी या कुडाळ नगरीमध्ये. कुडाळ नगरीचं आणि माझं नातं खूप जुनं आहे. आमचे अरविंदजी करलकर या ठिकाणी आहेत. कुडाळ गावामध्ये माझा एक शिष्य जो तुमच्या आमच्यामध्ये नाहीये, हेमंत हडकर, त्याच्या पवित्र स्मृतीचं अभिवादन करतोय. पहिली बारी माझी वेंगुर्ल्यात झाली, त्यानंतर पिंपळीत झाली आणि त्यामध्ये आमचे अरविंद करलकर, हेमंत हडकर, माझा शिष्य विपुल करलकर, सगळी मंडळी माझ्या बरोबर असल्याने तिथून जी हरिनामाची भगवी पताका घोडदौड सुरू झाली, ही आज तागाय तुमच्या आशीर्वादानं आतापर्यंत चालू आहे. आजचा सामना खूप मोठा होणार आहे. महातिरंगी सामन्याला नावच दिले महातिरंगी. त्याला कारण एकच, जोडीला श्रीकांत शिरसाट कुमार. परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देव. आमच्या दोघांची जोडी जवळजवळ 12 वर्षानंतर आज आम्ही जोडीला आहोत. बरोबर की नाही बुवा? शिरसाट बुवा 12 वर्षानंतर जोडीला आहे. पण आजचा सामना जो तो त्याच्या परीने करणार आहे. जसा पुढे पुढे गरम होत जाईल सामना, तसा तो चेंडू पडीचा, जसा आमच्या बादल चौधरीच्या भाषेत सांगायचा, ज्याचं खेळ बरो, ज्याची येळ बरी त्याचा खेळ बरो. बरोबर की नाही? हा त्यांचा फेमस डायलॉग आहे. त्यामुळे आता सध्या आमची वेळ चांगली आहे. पावसाला निवेदन दिलेलं आहे, त्यामुळे पाऊस आता गेलेला आहे, पाऊस येणार नाहीये. पण सामना असा करायचा. आज 25 वर्ष या ठिकाणी झालेल्या डबल बारीच्या माध्यमातून आज ओमसाई मित्र मंडळ, हे मंडळ नुसतं नावाला नाहीये तर ते कर्तृत्वाने सुद्धा तेवढंच मोठं आहे. जोरदार टाळ्या मंडळासाठी होत्या. आमच्यावरती उजेड पडलेले आहे. म्हणजे लाईट गेली का बाहेरची लाईट गेली ना, त्याच्यामुळे बाकीच्या सगळ्यांचा भजन सुद्धा अंदाज आहे. वेळेचं बंधन आहे. पहिल्यांदा भजन सुरू करूया आणि हळूहळू भजनातून प्रबोधन, मनोरंजन या सगळ्या गोष्टी होतील. आज प्रत्येकाचा कस लागणार आहे आणि कोणीही ते कमी पडणार नाहीये. मी तरी नाही कमी पडणार याची गॅरंटी देते. बाकीचे दोघे जण त्यांना काही सांगायची गरजच नाही. मध्ये आमच्या दोघे जण असा माणूस बसवलेला आहे की तो वन साइड नेणार आहे. त्याच्यामुळं त्याच्या जोडीला तो वन मॅन शो ते काय सगळेजण हात जोडून तयारच आहे पहिल्यापासून. त्यामुळे सुरुवात मॅडम दिलेली आहे, मोठी जबाबदारी आहे. पहिल्यांदा भजनाला सुरुवात करतोय. शिरसाट बुवा, सूर ताल लय ह्या गोष्टींचा किती संबंध आहे आज आपल्याला दाखवायचा. कारण कुडाळ हे परंपरेनं संस्कृतीने नटलेलं खटलेली नगरी आहे. या ठिकाणी ग्रंथ पुराणाचा आधार घेऊन दशावतार ही लोककला जगभरामध्ये पसरवण्यामध्ये सिंहाचा वाटा असलेली ही कुडाळ नगरी आहे आणि त्याच्या माध्यमातून आज इथे एवढंच प्रबोधनाने मनोरंजन व्हायला पाहिजे. मी भजन घेतोय, थोडंसं जरा वेगळं घेतोय. 15 मात्रांचं भजन घेतोय बुवा, 15 मात्रांचं भजन घेतोय. 15 मात्रामध्ये माझी मंडळी पहिलं नोटेशन सभेतून घे, दुसरं नोटेशन 10व्या मात्रेतून घे आणि तिसरं नोटेशन 6व्या मात्रेतून घेतोय. हे तुम्हाला सांगायची गरज नाही, स्पेशली आता मला सांगतोय. कारण ते मात्रा मोठा मोजत असतात आणि त्यांचं ते गायन विसरलं, त्यामुळे त्यांना पहिला सांगतो. माझा भजन शोधा सगळ्यात जाणकार आहे. राग याचना स्वतःसमोर सादर करायचा प्रयत्न करतोय. दिवाळी आहे आणि या दिवाळीच्या धर्तीवर आम्ही लहानपणापासून आपल्या घराघरामध्ये लागणारं गाणं, त्या गाण्याने सुरुवात करतोय. वातावरण खूप छान आहे आणि ह्या लक्ष्मी पूजनाचा हा 3.5 मुहूर्तांपैकी आजचा दिवस आणि त्या मंगलेच्या दिवशी दिवाळीत ते घराघरात लागणारं गाणं, त्या गाण्याने सुरुवात करतोय. मंद चांदणे धुंद श्वास मी तर त्यात भिजा
हार्मोनियम कमी करा भगवताच्या छातीला थोडी लेवल
किळवेकर का किळणेकर गुरुजी याचकडून प्रत्येक बुवांना 50-50 रुपयाचं पारितोषिक आलं. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. माझे 50 मी घेतलेले 100 तिकडे दिले 50 घेतले. नम्र झाली होता तिने कोणीले अनंता. सतत ज्ञानोबरायांनी सांगितलं की हरिनाम आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपण हरिनामातून आपला शेवट होणार आहे. तुम्ही पैसा काय किती कमवताय याला महत्व नाहीये. माणसाकडे श्रीमंती भरपूर आहे पण दान धर्म करत नसेल तर त्या श्रीमंतीचा काय उपयोग नाही. बरोबर की नाही. अहो समुद्र अथांग आहे पाण्याने अथांग भरलेला आहे पण समुद्रामध्ये आपण जाताना कोणी मच्छी मारायला जातो कोणी फिरायला जातो पण जाताना घरातून पाण्याची बिसलेरीची बाटली घेऊन जातो. त्या पाण्याचा उपयोग नाही. पाणी पिऊ शकतो का. श्रीमंती भरपूर आहे पण त्या श्रीमंतीचा काय उपयोग नाहीये. म्हणून ज्ञानोबरायांनी सांगितलंय गटार गंगेसी मिळाले तेही गंगाजळ झाले. गटार काय हे गटार तिकडचं नाहीये. भजनातून आम्ही किती गटारी केलेली आहे. आमच्या भजनाच्या प्रबोधनातून काही भजनी बुवांनी आता तोंड डायरेक्ट बोलत नाही त्याच्यामुळे सुरांचं युद्ध आहे. हे भजन करता करता संगतीचा परिणाम होतो बघा. सुग्रीव आणि वाली दोघे जण सख्य भाऊ. सुग्रीवाने संगत धरली प्रभू रामचंद्राची. वाली सारखा महाबली खात्मा झाला बरोबर की नाही. विभीषण आणि रावण विभीषणाने संगत केली प्रभू रामाची आणि 14 चौकड्यांचा राजा ज्यांनी 9 ग्रह पायाखाली दाबून सटवी ज्याची पाय चेपत होती काय बुवा ज्याची सटवी पाय चेपत होती त्याचा खात्मा झाला. केवळ संगत कशी करावी म्हणून संगतीचा परिणाम आहे. आज आम्ही शिरसाड बुवा प्रवीण सुद्धा एकमेकांच्या संगतीत आलेले आहोत पण बूट कुठला घ्यायचा आणि बूट कुठला नाही घ्यायचा. तुम्ही फक्त काय गाणी बघा सत्य आहे. लाईट पण आलेली आहे त्याच्यामुळं सूर ताल लय प्रबोधन मनोरंजन या सगळ्या गोष्टीचा समारोप होणार आहे. हसवण्याचं काम जास्तीत जास्त शिरसाड बुवा नक्की करते. वायात काय बोलणार नाही आणि वायात काय प्रकार करणार नाही. आम्ही दिवाळीचा फराळ आणलेला आहे. बुवानी पण दिवाळीचं काय काय सामान आणलेलं आहे ते दाखवून सुद्धा काय काय सामान आणलेलं आहे. पहिल्यांदा रूपाचा अभंग सादर करतोय. रूपाच्या अभंगामध्ये एक सुंदर असं मला मगाशी फरमाईश आहे आमच्या की बुवा पंतूर पिठावरती घेतलेला आहे तराणा तुम्ही सादर करा. राग सोहनी आहे तुमच्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच रागामध्ये आलेली गाणी आणि त्याच रागाचा रूपा अभंग तुमच्यासमोर सादर करतोय.
धन्यवाद. हीच आपली काही श्रीमंत मंडळी आणि आमच्या गुरुजनांकडून आम्ही हेच शिकलो की पहिल्यांदा भजन जसं जेवणापुरतं रूच म्हणजे मीठ प्रमाणात असावं लागतं, तसं भजनामध्ये प्रबोधन मनोरंजन यातून माणसाच्या अहंकाराची किंमत नाहीशी झाली पाहिजे. नाहीतर आम्ही भजनाच्या हल्ली काय दिशा करायला लागलो हे तुम्ही सगळे जाणत आहे. तुम्ही आमच्यापेक्षा श्रेष्ठ भजनीकार आहात. आज दिग्गज कलावंत ह्या सिंधुदुर्गामध्ये नवे नवे तर संपूर्ण कोकणात महाराष्ट्रात जन्माला येत आहेत. सुरांचा कीस काढणारी मंडळी आज या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जन्माला आलेली आहे आणि म्हणून घराघरामध्ये भजनी कलाकार जन्माला येतो, नकलाकार नव्हे. बरोबर, आम्ही भजनाची नक्कल करायला नको, भजनाची कला ही जिवंत ठेवली पाहिजे आणि म्हणून राग सोनीमध्ये रूपाचा आपण सादर करतो. रूप पाहता लुचकी सुख आले हो
Thank you.